रामकृष्ण हरी मित्रांनो, वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। कसे आज सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, औषधी उपाय, घरगुती नुकसे अशी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतोय। आज मी तुम्हाला तुमचा वेळ न घेता सांगत आहे एकाक्ष नारळ, ज्याचा उल्लेख कशामध्ये आलेला आहे, ज्याचा उल्लेख आलेला आहे विष्णू महापुराणामध्ये। विष्णू महापुराण ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे। आपण जो देवाला नारळ फोडतो याचा उल्लेख कुठेही आलेला नाही, परंतु एकाक्ष नारळ, लघु नारळ, दक्षिणमुखी नारळ, एक डोळ्याचा नारळ असे जे नारळांचे उपयोग आहेत, हा एकाक्ष नारळाचा उपयोग श्री महाविष्णू पुराणामध्ये आलेला आहे। त्याचा रिझल्ट पण आलेला आहे, अनेक लोकांना आलेला आहे आणि मला स्वतःलाही आलेला आहे। तोच रिझल्ट मी आज, तोच अनुभव आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे। बघा, तर असा हा लघु नारळ, आता हा लघु नारळ कसा असतो, काही लोकांना त्याचं झाड माहित नाहीये, काही लोकांना त्याची ओळख नाहीये। यूट्यूब वरती अनेक तुम्हाला व्हिडिओ सांगितले जातात, लघु नारळाची माहिती सांगितली जाते, लघु नारळाचे उपयोग सांगितले जातात, परंतु त्याचं झाड कोणी तुम्हाला दाखवत नाही, ते फळ कसं असते ते तुम्हाला दाखवत नाही, फक्त उपाय सांगितले जातात। तर बघा, आज मी तुम्हाला लघु नारळाचं इथं झाड पण दाखवणार आहे, त्याचं फळ पण दाखवणार आहे आणि त्याचे उपयोग पण तुम्हाला मी सांगणार आहे। जबरदस्त असे चमत्कारी आणि तांत्रिक उपायासाठी लघु नारळाचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा। त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला दाखवतो। बघा, इथं आहे, हे आहे लघु नारळाचं झाड, याला सुपारी सारखे असे बारीक बारीक फळं येतात आणि त्यामधून हा निघतो लघु नारळ। हा बघा, हा लघु नारळ आहे, याला दक्षिणमुखी नारळ म्हणतात। लघु नारळ असे आपल्याकडे 2-4 नारळ आहे, ते बघा, हे बघा, हे बघा, हे आहे ते, हा आहे दक्षिणमुखी नारळ, लघु नारळ, एक धारेचा नारळ। तर याचे फायदे तुम्हाला जीवनामध्ये मी सांगणार आहे, परंतु हा व्हिडिओ बघण्याच्या आधी मायबापावर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असेल, आत्मविश्वास असेल आणि ज्यांना वाटत असले सत्य आहे, श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल त्यांनीच व्हिडिओ बघा, नाहीतर हा व्हिडिओ बघू नका। माझा अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही, पण श्रद्धेने जर कुठलंही कार्य केलं तर निश्चित सफल होतंय। हा ज्यांना अनुभव असेल, ज्यांना माहिती असेल त्यांनीच हा व्हिडिओ बघा आणि त्यांनीच ह्या फळाची माहिती बघा, कारण हे फळ आपल्याला भेटणार आहे, ते हे नारळ आपल्याला भेटणार आहेत माझ्याकडनं। त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन वरती लिंक नंबर येणार आहे, त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि हा नारळ आपल्याकडनं मागू शकता। त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला कॉल केल्यावरती सांगेल। तर बघा, हा जो लघु नारळ आहे, हा जो दक्षिणमुखी नारळ आहे, हा काय काय कामामध्ये उपयोग येतो बघा। तुम्हाला जर तुमचं घर होत नसेल तर तुमचं घर पूर्ण होण्यासाठी हा लघु नारळाचा उपयोग होतो। तुम्हाला नोकरी धंदा लागत नसेल, रोजगार मिळत नसेल तर त्याच्यासाठी ह्या नारळाचा उपयोग होतो। तुम्हाला रोजगार मिळण्यासाठी, धंदा मिळण्यासाठी, काम मिळण्यासाठी याचा उपयोग होतो। कोर्ट कचेरीच्या काम मार्गी लागण्यासाठी या एकाक्ष नारळाचा उपयोग होतो। त्याच्यापैकी हा नारळ पाहिजे, कोर्ट कचेरीच्या कामासाठी याचा उपयोग होतो। दुसरा उपयोग, तुमचं जर लग्न जमत नसेल तर त्याच्यासाठी होतो। घरामध्ये धन दौलत नसेल तर धन संपत्ती येण्यासाठी सुद्धा ह्या नारळाचा उपयोग होतो। म्हणजे सर्वच कार्यासाठी ह्या नारळाचा उपयोग होतो। हा नारळ तुम्ही कधी आणू शकता। बघा, मी तुम्हाला इथं झाड दाखवतोय, तर हे आहे नारळाचं झाड, लघु नारळाचं, त्याला अशी फळं येतात बघा, हे लघु नारळाचं फळ आहे, हा नारळ आहे बघा आणि हे फळ आहे। तर हे कसं असतंय, नारंगी रंगाचं असतंय, व्हिडिओमध्ये फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे हे नारंगी रंगाचं फळ आहे बघा। असे 2 फळ आहेत आपल्याला बघा, हे असं कलर असतो याचा, नारंगी गुलाबी असा फळावरनं कलर असतो। हे फळ पिकल्यानंतर हे सोलायचं आहे बघा। हे काय करायचंय, हे याच्यावरचं हे टलखर तुम्हाला मी काढून दाखवतो, हे टलखर काढायचं आहे बघा। हे जे टलखर आहे हे असं काढून टाकायचं, हे बघा। तर हे झाड वळखा, सुपारी सारखं असं झाड असतंय, याला खूप अशा घडाच्या घडाने फळं येतात ही, आणि ही फळं काढून आणायची पिकल्यानंतर काढल्यानंतर ही अशी सोलायची आहे ती बघा, याच्यावरचं वाळून द्यायची, हे टलखर काढून टाकायचं। काढून टाकल्यानंतर पाण्यामध्ये काही दिवस भिजू घालायचे, हे पाण्यामध्ये भिजू घातल्यानंतर घासायचे आहे ते, आणि घासल्यानंतर याला तुम्ही चमेलीचं तेल लावायचे। काय करायचंय, चमेलीचं तेल लावायचे। चमेलीचं तेल लावल्यानंतर हे एकदम चोपडं दिसतं, एकदम भारी दिसतंय बघा। इथं पुढं हा बघा, याला चमेलीचं तेल लावलेलं, हा बघा कसा दिसतो, हा बघा। तर असं हे फळ काढल्याच्या नंतर याच्यामधून निघतो दक्षिणमुखी नारळ, एकाक्ष नारळ, ज्याच्यामध्ये भगवान श्री विष्णूंचा निवास आहे, असा हा एकाक्ष नारळ। त्याचं फळ असं असतं, याच्यातून निघाला बघा। मी तुमच्या समक्ष हे टलखर काढून हा नारळ दाखवलेला आहे, हे काय डुप्लिकेट वगैरे नाहीये। आणि तुम्ही हे झाड बघितलेलं आहे, हे झाडाचं तुम्ही असं
ज्याच्याकडे असेल ते काढू शकता। बघा, कोणी कोणी तुम्हाला झाडं दाखवत नाही, माहिती सांगत नाही, आपण ही माहिती सांगितलेली आहे। तर असा हा दक्षिणमुखी नारळ हा काय करायचंय, याला स्वच्छ प्रकारे पाण्यानं धुवून घ्यायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी याची पूजा करायची, सिद्ध करायचे, किंवा मंगळवारच्या दिवशी हा सिद्ध करावा लागतो। ज्याला कोणाला सिद्ध करून पाहिजे असेल त्याला आपल्याकडनं हा नारळ सिद्ध करून भेटेल। तर बघा, त्याच्यासाठी नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला हा नारळ भेटेल। तर बघा, कोणाचं घर होत नसेल तर घर होण्यासाठी, नोकरी लागण्यासाठी, घरामध्ये धन दौलत पैसा येण्यासाठी, कोर्ट कचेरीच्या कामासाठी, सर्व कार्यसिद्धीसाठी ह्या नारळाचे उपयोग मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज तुम्हाला सांगतो सर्व कार्यसिद्धीसाठी, ज्या कार्यासाठी ज्याचा उपयोग सांगेल त्याच्यामध्ये त्याचा मंत्रासकट विधी सांगेल। आज तुम्हाला मंत्र सांगितले जाणार नाही, विधी सांगतो। त्याच्यासाठी तुम्हाला हा नारळ काय करायचंय, पाण्यानं स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ प्रकारे पाण्याने धुतल्याच्या नंतर गंगाजलाने अभिषेक घालायचा आहे। बघा, पंचामृताने स्नान घालायचं आहे। स्नान घातल्यानंतर याला थोडंसं तूप लावायचं आहे। तूप लावल्यानंतर याच्यावर कुंकू लावायचं आहे, हळदी व्हायची आहे आणि हा एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये ठेवायचा आहे। बघा, इथं अशी पोटली सुद्धा तुम्ही वापरू शकता, कपड्यामध्ये ठेवा किंवा अशा पोटलीमध्ये ठेवायचा आहे आणि याची पूजा करायची आहे। आणि पूजा करून हा तुम्ही आपल्या पैसे ठेवतो त्या पैशाच्या गल्ल्यामध्ये किंवा पैशा कपाटामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायचा आहे। याची नित्य पूजा करायची आहे। आणि जर तुम्हाला मेन कुठलं कार्य असेल, कोर्ट कचेरीचं काम असेल किंवा कुठेही तुम्हाला परीक्षेला जायचं असेल, इंटरव्ह्यूला जायचं असेल, हा नारळ फक्त खिशामध्ये घेऊन जायचा आहे। तुमचं काम 100% होऊन जाणार माय बापू, इतका प्रभावशाली हा दक्षिणमुखी नारळ आहे। याचा उल्लेख विष्णू महापुराणामध्ये आलेला आहे। आणि हा काय करायचा आहे, कपड्यावरती ठेवून याला धूप दीप दाखवून अगरबत्तीने ओवाळून याची पूर्ण पूजा करायची, हळदी कुंकू याच्यावरती व्हायचे, तूप लावायचे आणि अशा प्रकारे याची पूजा झाल्यानंतर याचा एक जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला एखादा व्हिडिओ भेटेल त्यावेळेस याचे मी आता व्हिडिओ बनवत राहणार आहे, एखाद्या याच्यामध्ये त्याचा मंत्र सांगून देतो। कारण प्रत्येक कार्यासाठी वेगवेगळा मंत्र आहे। घर होण्यासाठीचा मंत्र वेगळा आहे, विवाह जुळण्यासाठीचा मंत्र वेगळा आहे, कोर्ट कचेरीच्या कामासाठीचा मंत्र वेगळा आहे। असा प्रत्येक कार्यासाठी वेगळ्या मंत्रांनी हा नारळ सिद्ध केला जातो। सिद्ध करून देवघरामध्ये, कपाटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि आपण ज्यावेळेस महत्वाच्या कार्याला जाऊ त्यावेळेस हा नारळ आपण घेऊन जायचा आहे। त्याच्यासाठी इथं नारळाचे फोटो दाखवले। याच्यामध्ये 2 प्रकार आहेत नारळाचे। बघा, एक प्रकार दाखवतो, हा पण एकाक्ष दक्षिणमुखी नारळ आहे आणि हा पण दक्षिणमुखी नारळ आहे। त्या प्रकारे तुम्ही कोणताही नारळ घेऊ शकता। बघा, हा इकडचा एक नारळ आहे आणि हा एक नारळ आहे। हे दोनही नारळ दक्षिणमुखी एकाक्षी नारळ आहेत। तर असे हे जे नारळ आहे ते याची पूजा करायची, याला धागा बांधायचे। धागा बांधल्याच्या नंतर लाल कपड्यामध्ये पोटलीमध्ये ठेवून आणि त्याची पूजा करायची आहे, हळदी कुंकू अक्षदानी। बघा, तुमचं कुठलंही काम सिद्ध होऊन जाईल। ज्याला सिद्ध करून आपल्याकडनं सिद्ध करून नारळ पाहिजे असेल त्यांनी काय करायचंय, खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर किंवा 9529049357 असा हा जो मोबाईल नंबर आहे, ह्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला हा नारळ भेटून जाईल। किंवा माझा नंबर जर नाही लागला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे गुरुबंधू आहे ते पाडे मामा, तर पाडे मामांचा नंबर दिलेला आहे। तुम्ही पाडे मामांना कॉल करून आणि त्यांच्याकडनं हा नारळ मागवू शकता। बघा, इथं पाडे मामांचा पण नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, माझा स्क्रीनवर पण आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे। ह्या नंबरांवरती तुम्ही कॉल करून हा नारळ आपल्याकडनं मागवू शकता। याचा रिझल्ट बघू शकता, याचे रिझल्ट खूप चांगले आहे, ते खूप जबरदस्त याचे रिझल्ट येतात। ते तुम्हाला नोकरी लागण्यासाठी, पैसा पाणी धन दौलत मिळण्यासाठी, अफाट पैसा येण्यासाठी आणि अनेक उपाय याने केले जातात। प्रत्येक कार्यामध्ये ह्या नारळाचा उपयोग केला जातो। याच्यामध्ये श्री महाविष्णूचा निवास आहे, दक्षिणमुखी नारळ या विष्णू महापुराणामध्ये आलेला उल्लेख आहे। अशा ग्रंथाच्या आधारे तुम्हाला मी ह्या एकाक्ष नारळाची माहिती सांगितलेली आहे। ही माहिती बघा आणि याचे उपयोग करा। तुम्हाला जर पाहिजे असेल तर बघा, इथं नंबर दिलेला आहे, नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि हा नारळ तुम्ही मागवू शकता, दक्षिणमुखी नारळ, एकाक्ष नारळ। तर चला माय बापा, अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। एकाक्ष नारळाचे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।